subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe. ज्ञानेश्वरीची अवीट गोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 2 सांख्ययोग भाग 3. अर्जुना सांगेन ऐक, एत आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख आदी करुणी. अर्जुना सांगतो ऐक, पहा आम्ही तुम्ही सारे जण आणि हे राजे रजवाडे आणि त्यांचे सैन्य जे येथे आहेत, नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही. हे सारे आता आहेत असे सतत कल्पांतापर्यंत किंवा त्यापुढेही असेच जिवंत राहू किंवा निश्चित नाश पावू. एवढा भ्रम दूर झाला की वस्तुतः या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, येरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. अज्ञान भ्रांतीच्या प्रभावामुळे जन्म आणि मृत्यू हे अनुभवास येतात. वास्तविकतः आत्मा जो आहे तो अविनाशी आहे. जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवणके जन्मले म्हणो येतेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले, तरी आता काय निमाले विचारी पा. ज्याप्रमाणे वाऱ्यापुढे पाणी कंप पावले असता लाटांचे आकार ते पाणीच धारण करते, मग तेथे लाटा नावाचे वेगळे कोणी जन्मास आले काय? पुढे सहजच वारा वाहण्याचे थांबताच तेच पाणी पूर्ववत समपातळीवर शांत होते. तशा अवस्थेत लाटा दिसेनाशा झाल्या म्हणून आता मूळ वस्तूचा नाश झाला असे म्हणता येईल काय? आईके शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. एत कौमारत्व दिसे, मग तारुण्यी ते भ्रंशे, परी देहची न नाशे एकेका सवे. अरे एकच असणाऱ्या या देहामध्ये वयोमाना परत्वे अनेक अवस्था प्राप्त होतात. याचे प्रत्यक्ष प्रमाण तू डोळ्याने पहा. बालपण गेल्यामुळे जे सध्या दिसणारे तुझे तारुण्य वृद्धपणी वृद्धावस्था प्राप्त झाल्याने नाश पावते, परंतु शरीराच्या बदलणाऱ्या प्रत्येक दशेबरोबर शरीराचा नाश होत नाही. तैसी चैतन्याच्या ठाई, ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. त्याप्रमाणे हे पहा, जीव चैतन्य शरीरे पालटत जाते. जीव चैतन्य आधारभूत असल्यामुळे शरीर येतात जातात हे जो जाणतो त्याला भ्रांतीजन्य खेद होत नाही. एथ नेनावया हेची कारण, जे इंद्रिया आधीनपण, तीही आकळी जे अंतःकरण म्हणूनी भ्रमे. अज्ञानामुळे इंद्रियांच्या विषयाची अति आसक्ती जडते आणि ती आसक्ती विषय भोगात सुख आहे या भ्रमाने त्यांचे अंतःकरण व्यापून टाकते. इंद्रिये विषय सेविती, तेत हर्ष शोकू उपजती, ते अंतर आपलविती संगे येणे. जया विषयांच्या ठाई
एकनिष्ठता काही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. इंद्रियांद्वारे विषयांच्या सुखदुःखदायी स्वभावाची कल्पना भोक्त्याच्या मनात येते आणि ती संवेदना मनात हर्ष किंवा शोक उपजविते. विषय भोगाच्या ठिकाणी एकनिष्ठ स्वभाव मुळात नसतो. मर्यादित आहे तोपर्यंत सुख, आणि जर अतिरेक झाला की दुःख प्राप्त होते. देखे हे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. पहा, निंदा आणि स्तुती शब्दांची व्याप्ती आहे. श्रवणेंद्रियांच्या द्वारे निंदा किंवा स्तुतीचे सेवन झाले तर वक्त्याविषयी द्वेष किंवा स्नेह निर्माण होतो. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचे निसंगे कारण, संतोष खेदा. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन गुण आहेत. ते त्वचेच्या माध्यमाने हर्ष आणि खेद देण्याला कारण होतात. पहा, भेसूर आणि सौंदर्य हे रूपाच्या विषयाचे दोन गुण आहेत. ते आपल्याला डोळ्यांच्या माध्यमातून कुरूपता, स्वरूपता हे दुःख आणि सुख देण्यास कारणीभूत होतात. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, घ्राण संगे विषादू तोषू देता. सुगंध आणि दुर्गंध हे गंध विषयाचे दोन गुण आहेत. भोक्त्याला नाकाच्या संगतीने आनंद आणि विषाद देतात. तैसाची द्विविध रसू, उपजवी प्रीती त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. याप्रमाणे रस विषय रसनेंद्रियाशी संयोग झाल्याने प्रेम अनिच्छा याला कारण होतात. विषयाच्या संगतीमुळे भोक्त्याचा बुद्धिभेद होतो, त्याचा अधप्पात होतो. देखे इंद्रिया आधीन होईजे, तै शीतोष्णांते पाविजे, आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. मनुष्य प्राणी इंद्रियांच्या छंदांच्या अधीन होतो, तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो. मग तो स्वतः सुखदुःखाच्या बंधनात अडकतो. या विषया वाचुनी काही, आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. पहा, या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना विषया वाचून दुसरे काहीही रमणीय वाटत नाही. हे विषय तरी कैसे, रोहिणींचे जळ जैसे, का स्वप्नींचा आभासे भद्र जाती. देखे अनित्य तियापरी, म्हणून तू अभेरी, हा सर्वथा संगून धरी धनुर्धरा. हे विषय आहेत तरी कसे? मृगजळाचे पाणी खरे नसून भासते, स्वप्नातील हत्ती भासमान होतो. पहा, तसे हे विषय भ्रामक अनित्य असल्यामुळे हे धनुर्धरा विषयाचा संग तू मुळीच धरू नकोस. हे विषय जया ते ना कळीती, तया सुख दुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. जो विषयाच्या वासनात्मक बंधनात सापडत नाही त्याला सुख दुःख दोन्ही होत नाहीत. त्याला पुनर्जन्म चुकतात, म्हणून गर्भवास आणि गती घडत नाही.
जो या इंद्रियांच्या भोगविषयाच्या जाळ्यात सापडत नाही तो पार्था पूर्णपणे ब्रह्मरूप झाला असे जाणावे. आता अर्जुना आणिक काही एक सांगेन मी आईक, जे विचारे परलोक ओळखीती. आता अर्जुना तुला मी आणखी काही एक गोष्ट सांगतो, ऐक. ते वस्तू स्वरूप तत्वज्ञानी समबुद्धी संत आपल्या उपार्जनेने आत्मज्ञान करतात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या देहादी प्रपंचामध्ये सर्व व्यापक चैतन्य साऱ्या भूतमात्रेच्या आत बाहेर ओतप्रोत भरलेले असूनही सामान्य दृष्टीला ते गुप्तच आहे. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचे ग्रहण करतात. सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे, परी निवडुनी राजहंसे वेगळे कीजे. एकरूप झालेल्या निरसे दूध आणि पाणी यांच्या मिश्रणातून आपल्या कौशल्यपूर्ण युक्तीने राजहंस पक्षी नेमके शुद्ध दूध निवडून वेगळे करतो. की अग्निमुखे किडाळ, तोडोनिया चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. अथवा कारागीर लोक हिनकस सोने मुशीत घालून भट्टीत वितळवतो, त्यातले हिन जाळतो आणि गाळून शुद्ध सोने पूर्ववत मिळवतो. ना तरी जाणिवेचिया आयनी, करिता दधिक कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. बुद्धी चातुर्याने दही घुसळले असता ताकापासून अलिप्त होऊन शेवटी लोणी दृष्टीस पडते. की भूस बीज एकवट, उपनिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणू आले. किंवा भुसकटासह धान्य वाऱ्यावर उफनतात तेव्हा जड निर्मळ धान्य जागेवर राहते आणि उडून गेले ते हलके असार कोंडा होता हे समजून येते. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. याप्रमाणे विचार केला असता नामरूपात्मक लटक्या प्रपंचाच्या द्वैत्याचे निरसन होते. अशा प्रपंचाचा ज्ञानी पुरुषांकडून सहज त्याग होतो आणि मग परमार्थी ज्ञात्याला एक तत्व ब्रह्म उरते. म्हणून अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्षू दोहीही देखिला असे. म्हणून अनित्य वस्तूच्या ठिकाणी संसाराविषयी जे खरेच नित्य आहेत, ज्ञानवंतास अशी जाणीव नसते, कारण त्याने ज्ञानदृष्टीने सार ओळखलेले असते. देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू, तो जयाचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. पहा, सार असाराचा विचार केला असता त्यातील असारता व्यर्थ आहे असे समज, आणि सार हे नित्य अविनाशी आहे असे जाण. हे तिन्ही लोक हा त्रैलोक्याचा आकार ज्यामुळे अस्तित्वात आला आहे त्याला नाम, रूप, वर्ण, आकार ही चिन्हे नाहीत. जो सर्वदा सर्वगतो, जन्म क्षयातितू, तया केलिया ही घातू कदाचिनो हे. जो शाश्वत, नित्य, सर्व ठिकाणी सर्वांमध्ये व्यापून असलेला असल्यामुळे
तो जन्म मृत्यूपासून मुक्त आहे. म्हणून त्याचा केव्हाही कोणीही घात करणारा होत नसतो. आणि शरीर जात आघवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा. प्रत्येक शरीर जन्मले असल्याने ते नैसर्गिक नियमानुसार नाशवंत आहे. म्हणून अर्जुना, तू समरांगणात लढावेस. तू धरुणी देहाभिमानाते, दिठी सुनिया शरीराते, मी मारिता हे मरते म्हणत आहासी. देहाभिमानाने डोळ्यांपुढे शरीराचाच विचार ठेवून तू स्वतःला या युद्धात कौरव पक्षातील वीरांना मारणारा होईन आणि हे माझ्याकडून मारले जातील असे तू मानतो आहेस. तरी अर्जुना तू हे नेनसी, जरी तत्वता विचारिसी, तरी वधिता तू नव्हेसी हे वध्य नभती. परंतु अर्जुना, विश्वात नामरूपात जे नित्य तत्व भरलेले आहे त्या खऱ्या तत्वाला तू जाणत नाहीस. तू विचारात घेशील तेव्हा यापैकी कोणाचा वध करणारा तू नव्हेस किंवा ते मरूनही मरणार नाहीत ते कसे ते तुझ्या ध्यानी येईल. जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नीची साच आपजे, मगचे उनिया पाहिजे तव काही नाही. तैसी हे जाण माया, तू भ्रमत आहासी वाया, शस्त्रे हणितलिया छाया, जैसी आंगी न रूपे. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपण जे पाहतो ते स्वप्न असेपर्यंत खरेच असल्याचे वाटते, परंतु जागे झाल्यावर पाहावे तर तेथे काहीच नसते. ज्याप्रमाणे ही ईश्वरी माया आहे, तिच्या आहारी जाऊन अहंपणाने तू व्यर्थ का भ्रमवश होतो आहेस. ज्याप्रमाणे मनुष्याच्या छायेला शस्त्राने आघात केला तर त्याच्या अंगालाही इजा होत नाही. पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला, परिभानो नाही नासला तयांसवे. ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया आपैसे स्वरूपची. पाण्याने पूर्ण भरलेला कुंभ सांडला म्हणून त्यात दिसत होते ते सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे झाले, तरी त्याबरोबर सूर्य काही नाहीसा होत नाही. ज्याप्रमाणे घराच्या भिंतीच्या मर्यादेमुळे चौकोनी, षटकोनी, घुमटाकार असे आकार आकाश धारण करते, परंतु घर कोसळल्यावर भिन्न वाटणारे आकाश सहजच मूळ स्वरूप धारण करते. तैसे शरीराच्या लोपी, सर्वथा नाशो नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. त्याप्रमाणे शरीराचा आकार मृत्यूमुळे नाहीसा झाला तरी प्राण्याच्या मूळ स्वरूपाचा नाश होत नाही. म्हणून बाबा रे, तू स्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी विकाराच्या भ्रमाचा आरोप करू नकोस. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेढिजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. ज्याप्रमाणे फाटके जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करावे, त्याप्रमाणे हा आत्मा निरुपयोगी देहाचा त्याग करून दुसरा देह धारण करतो. अनादि नित्य सिद्धू, निरुपादी विशुद्ध, म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे यया. हा आत्मा अनादि, शाश्वत, विकाररहित आणि अत्यंत शुद्ध आहे. म्हणून यास शस्त्रास्त्राच्या आघाताने
घात होत नाही. हा प्रळयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे एत महाशोषू न प्रभवे मारुताचा. हा आत्मा प्रलय काळच्या पाण्यात बुडत नाही, प्रलय काळच्या पंचाग्नीतही जळत नाही. येथे झंझावाताच्या महाशोषण शक्तीचा प्रभाव त्याला सुकवत नाही. अर्जुना हा नित्यो अचळू हा शाश्वतो सर्वत्र सदोदितो परिपूर्ण. म्हणून अर्जुना हा नित्य अचल सनातन असून सर्वव्यापी परिपूर्ण असा आहे. हा तर्काची दिठी गोचरनो हे किरीटी ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाहे. अर्जुना हा जिज्ञासूच्या डोळ्यांना उघड उघड दिसत नाही. याच्या भेटीची आर्तता उत्पन्न होऊन याचे उत्कंठापूर्वक ध्यान जडते. हा सदा दुर्लभू म्हणा आपुनो हे साधना निस्सिमो हा अर्जुना पुरुषोत्तमो. हा मनाला सापडण्यासारखा नाही, साधना करूनही तो निश्चित प्राप्त होत नाही. अर्जुना हा पुरुषोत्तम अनंत आहे. हा गुणत्रय रहितू व्यक्तीसी अतितू अनादि अविकृतू सर्वरूप. अर्जुना ऐसा जाणावा हा सकळात्मकू देखावा मग सहजे शोकू आगवा हरेल तुझा. हा त्रिगुण रहित निराकार सनातन अविकारी सर्वव्यापी आहे. अर्जुना असा हा आहे हे लक्षात घे. हा सकलात्मक आहे हे ओळख, मग तुझा खेद आपोआप नाहीसा होईल. येथपर्यंत 151 ओव्या समाप्त झाल्या आहेत. पुढील ओव्या आपण पुढील व्हिडिओत पाहूयात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.